नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी असाल किंवा पेन्शनधारक असाल किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, ज्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील. राज्य सरकारने नुकताच राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. सरकारने राज्यातील काही कर्मचाऱ्यांना पदोन्नती म्हणजेच प्रमोशनमध्ये आरक्षण देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. खरं तर शासकीय सेवेत रुजू झालेल्या प्रत्येकालाच पदोन्नतीची आस लागलेली असते. आपल्यालाही प्रमोशन मिळायला हवे अशी कर्मचाऱ्याची प्रत्येकाची इच्छा असते. दरम्यान राज्य सरकारने राज्यातील काही निवडक कर्मचाऱ्यांना आता पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा मोठा निर्णय घेतला. याबाबतचा शासन निर्णय काल अर्थातच 29 जुलै 2024 निर्गमित करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयानुसार आता राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये 4% आरक्षण हे दिले जाणार आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना गट ड ते गट अ च्या निम्न स्तरापर्यंतच्या पदांमध्ये पदोन्नतीमध्ये 4% आरक्षण हे मिळणार आहे. विशेष म्हणजे हा निर्णय 30 जून 2016 पासून लागू राहणार आहे. दिव्यांग कर्मचाऱ्यांना दिले जाणारे 4% आरक्षण हे पूर्वलक्षी प्रभावाने लागू केले जाणार आहे. 20 एप्रिल 2023 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून 30 जून 2016 पासून काल्पनिक पद्धतीने गट अ च्या निम्न स्तरापर्यंत पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा लाभ संबंधित कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे. काल जारी केलेल्या शासन निर्णयानुसार 30 जून 2016 पासून ज्या तारखेला दिव्यांग अधिकारी किंवा कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र ठरेल त्या तारखेपासून संबंधित पात्र ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांना काल्पनिकरित्या पदोन्नतीमधील आरक्षणाचा लाभ हा देण्यात येणार आहे. मात्र संबंधित कर्मचाऱ्यांना मिळणारा आर्थिक लाभ हा पदभार स्वीकारण्याच्या दिनांकापासूनच मिळणार आहे. यामुळे या संबंधित दिव्यांग कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना मोठासा दिलासा मिळणार आहे. खरं तर हा निर्णय नुकताच काही दिवसांपूर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. मात्र याबाबतचा GR म्हणजे शासन निर्णय काल निघाला आहे. यामुळे संबंधित नोकरदार मंडळीच्या माध्यमातून सरकारच्या या शासन निर्णयाचे स्वागत करण्यात आलेले आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा. आपल्याला आमचे चॅनल जर आवडले असल्यास नक्की लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील. लवकरच आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.